नमस्कार. टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेसाठी एक एकदम प्रभावी स्मार्ट स्ट्रॅटेजी कशी बनवायची, चला आज तेच समजून घेऊया. टेट परीक्षा पास व्हायची आहे, पण त्यासाठी काही शॉर्टकट आहे का, हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो, नाही का? चला याच प्रश्नावर आधी बोलूया. तर याचं एकदम सरळ उत्तर आहे नाही. कोणताही शॉर्टकट नाहीये. पण थांबा, निराश व्हायचं काहीच कारण नाहीये. कारण जरी शॉर्टकट नसला ना, तरी एक अशी स्मार्ट स्ट्रॅटेजी नक्कीच आहे जी कमीत कमी वेळेत यश मिळवून देऊ शकते. आणि आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या स्ट्रॅटेजीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. तो म्हणजे अभ्यासाचा पाया. आणि हा पाया कशावर उभा आहे? तर प्रश्न आणि पुस्तकं. पर यशाची गुरुकिल्ली ती काय आहे माहितीये? ती आहे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका, म्हणजे PYQs. तयारीची सुरुवात दुसरीकडून कुठून करायचीच नाहीये, फक्त इथूनच. मागच्या कमीत कमी 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्यांचं एकदम सखोल विश्लेषण करायचं. हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. पण हे विश्लेषण करून नेमकं काय मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा ट्रेंड करतो. प्रश्न किती कठीण येतात त्याचा अंदाज येतो. आणि हो, कोणते टॉपिक्स हॉट आहेत, म्हणजे ज्यावर सारखे प्रश्न येतात, ते ओळखता येते. आणि एक गंमत सांगू, अनेकदा जुनेच प्रश्न थोडे फिरवून पुन्हा विचारले जातात. म्हणजे बघा, अर्धी लढाई तर आपण इथेच जिंकलो. आता येऊया पुस्तकांवर. इथे ना खूप जण एक मोठी चूक करतात. बाजारातली ती जाडजूड गाईड्स विकत घेतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, टेटचा खरा पाया ही गाईड्स नाहीत, तो आहे आपल्या बालभारतीची पुस्तकं. हो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची आपली सरकारी शाळेतली पुस्तकं. आणि कोणती पुस्तकं वाचायची हे पण एकदम स्पष्ट आहे. बघा, जर पेपर 1 देत असाल तर 1ली ते 5वीची पुस्तकं तुमच्यासाठी मुख्य आहेत, अगदी घोळून प्यायची. आणि गरज लागली तर 8वीपर्यंतची पुस्तकं संदर्भासाठी वापरायची. आणि पेपर 2साठी तर 6वी ते 8वीची पुस्तकं मुख्य आणि संदर्भासाठी 10वीपर्यंतची. झालं, किती सोपं आहे. यामुळे काय होतं, अभ्यासाला एक क्लिअर कट दिशा मिळते. चला, तर मग आपला पाया आता पक्का झालाय. आता त्यावर इमारत उभी करायची आहे, म्हणजे संकल्पनांवर पकड मिळवायची आहे. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचा विषय, बालमानसशास्त्र. हो, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP. हा खरं तर एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे इथे भरपूर मार्क मिळवता येतात, पण एक अट आहे. इथे पाठांतर करून चालणार नाही. इथे कन्सेप्ट समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग कन्सेप्ट कसा समजून घ्यायचा? तर यासाठी एक सोपी ट्रिक आहे. जेव्हाही तुम्ही CDPचा कोणताही प्रश्न सोडवाल ना, तेव्हा स्वतःला एका आदर्श शिक्षकाच्या जागी ठेवा. डोळे बंद करून विचार करा की जर मी एक आयडियल टीचर असते तर या परिस्थितीत मी काय केलं असतं? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण उत्तर बहुतेक वेळा खूप सोपं असतं. ज्या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे, जो पर्याय पॉझिटिव्ह आहे, तोच आपला बरोबर पर्याय. एक गोष्ट लक्षातच ठेवा, नकारात्मक, शिक्षा देणारे, मुलाला कमी लेखणारे पर्याय ते कधीच उत्तर नसतात, ते लगेच कट करायचे. ओके, तर पाया पक्का झाला, संकल्पनांवर पकड आली. आता काय? आता वेळ आहे आपला स्कोर बूस्ट करण्याची. त्यासाठी काही खास टेक्निक्स आहेत, विशेषतः रिव्हिजन आणि भाषा विषयांसाठी. उजळणीसाठी माझं एक फेवरेट आणि खूपच प्रभावी तंत्र आहे फाइनमन टेक्निक. ऐकलंय का कधी? मानसशास्त्राचे सिद्धांत असोत किंवा गणिताचे फॉर्म्युले, जे काही अवघड वाटतं ना, ते कायमचं लक्षात ठेवण्यासाठी ही टेक्निक म्हणजे एक जादू आहे. ह्यात करायचं काय, तर तुम्ही जो विषय वाचलाय तो दुसऱ्या कोणाला तरी एकदम सोप्या भाषेत समजावून सांगायचा. हे काम कसं करतं? एकदम सोपं आहे. स्टेप 1, टॉपिक वाचा. स्टेप 2, आता असं समजा की तुम्ही एखाद्या लहान मुलाला तो टॉपिक शिकवत आहात आणि त्याला समजावून सांगा. स्टेप 3, असं करताना तुम्ही जिथे जिथे अडखळाल, जिथे शब्द सापडणार नाहीत, समजून जा की तुमचा तोच पॉइंट कच्चा आहे. परत पुस्तकात जा, तो मुद्दा वाचा आणि पुन्हा समजावून सांगा. बस, याने तुमचा कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होतो. आता येऊया एका अशा भागाकडे जो तुमचा स्कोर अक्षरशः उंचावर नेऊ शकतो, आणि तो म्हणजे भाषा विषय. हो, मराठी आणि इंग्रजी या विषयांना अनेक जण गृहीत धरतात, पण इथेच खरी संधी आहे. या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकता. मग भाषा विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे कसे? तर 3 गोष्टींवर फोकस करा. 1, व्याकरणाचे नियम एकदम पक्के करा. दुसरं, रोज नवीन शब्द शिका, म्हणजे तुमचा शब्दसंग्रह वाढेल. आणि तिसरं, पॅसेज म्हणजे उतार्यावरील प्रश्नांचा भरपूर सराव करा.
या 3 गोष्टी केल्यात ना की भाषा विषयातले मार्क कुठेच जाणार नाहीत. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून एक फायनल यशाची ब्लूप्रिंट तयार करूया. एक स्मार्ट सारांश. तर ही आहे आपली 5 कलमी स्मार्ट स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा. 1. PYQ विश्लेषण याशिवाय सुरुवात नाही. 2. फक्त आणि फक्त बालभारतीची पुस्तकं. 3. मानसशास्त्रासाठी आदर्श शिक्षक बना. 4. रिव्हिजनसाठी फाइनमन टेक्निक वापरा. आणि 5. भाषा विषयांवर अशी पकड मिळवा की एकही मार्क जाणार नाही. तर ही यशाची ब्लूप्रिंट आता तुमच्या समोर आहे. सगळा मार्ग स्पष्ट आहे. आता खरा प्रश्न एकच आहे की ही ब्लूप्रिंट वापरून परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? याचं उत्तर हो असेल तर आत्मविश्वासाने तयारीला लागा. यश नक्की मिळेल. खूप खूप शुभेच्छा.